नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा विषयाबद्दल चर्चा करणार आहोत जो प्रत्येक भारतीयाच्या भविष्याशी संबंधित आहे. भारत 2047 पर्यंत विकसित राष्ट्र म्हणजेच विकसित भारत बनण्याचे स्वप्न पाहत आहेत. पण प्रश्न असा आहे की भारत खरोखर महासत्ता बनू शकतो का? 2047 मध्ये भारताची अर्थव्यवस्था कशी असेल? तरुणांना रोजगार मिळेल का? AI आणि तंत्रज्ञानामुळे कोणते बदल होणार? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सामान्य नागरिकांच्या जीवनात काय बदल होणार? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नाची सविस्तर उत्तरे जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आता आपण सुरुवात करूया. विकसित भारत म्हणजे काय? तर विकसित भारत म्हणजे असा देश जिथे गरिबी अत्यंत कमी असेल, सर्वांना दर्जेदार शिक्षण मिळेल, आरोग्य सुविधा उत्तम असतील, बेरोजगारी कमी असेल, तंत्रज्ञानामध्ये देश आघाडीवर असेल. जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारत अग्रस्थानी असेल. 2047 हे वर्ष भारताच्या स्वातंत्र्याच्या 100 वर्षाचे प्रतीक आहे. त्यामुळे भारताने या वर्षापर्यंत विकसित राष्ट्र बनण्याचे लक्ष्य ठेवले आहे. भारताची अर्थव्यवस्था किती वेगाने वाढत आहे? तर आज भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. काही वर्षापूर्वी भारत जगातील 10व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होता. आज भारत जगातील अव्वल अर्थव्यवस्थेमध्ये पोहोचला आहे. तज्ज्ञांच्या मते जर भारताने हा विकास दर कायम ठेवला तर पुढील काही दशकात भारत जगातील प्रमुख आर्थिक शक्तींपैकी एक बनू शकतो. रोजगाराच्या संधी वाढतील का? हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याला आणि तरुणाला पडतो. भविष्यात नोकरी असतील का? तर उत्तर आहे होय. पण त्या नोकऱ्यांचे स्वरूप बदलणार आहे. भविष्यात सर्वाधिक मागणी असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा ॲनालिटिक्स, सायबर सिक्युरिटी, डिजिटल मार्केटिंग, फायनान्शियल टेक्नॉलॉजी, रिन्युएबल एनर्जी, रोबोटिक, एज्युकेशन टेक्नॉलॉजी या क्षेत्रामध्ये लाखो नवीन रोजगार निर्माण होऊ शकतात. AI भारताचे भविष्य बदलणार का? सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स जगभरात क्रांती घडवत आहे. AI मुळे शिक्षण अधिक स्मार्ट होईल, आरोग्य सेवा जलद होतील, उद्योग अधिक उत्पादक होतील, सरकारी सेवा ऑनलाईन उपलब्ध होतील. पण याच वेळी काही पारंपरिक नोकऱ्या कमी होण्याची शक्यता आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी नवीन कौशल्य शिकणे अत्यंत आवश्यक आहे. शिक्षण व्यवस्थेत काय बदल होणार? भविष्यातील शिक्षण हे फक्त पुस्तकापुरते मर्यादित राहणार नाही. विद्यार्थ्यांना शिकवले जाईल प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, क्रिटिकल थिंकिंग, कम्युनिकेशन स्किल्स, टेक्नॉलॉजी स्किल्स, एंटरप्रेन्योरशिप. म्हणजेच पदवीसोबत कौशल्यांनाही तितकेच महत्त्व असेल. भारताची जागतिक भूमिका. आज भारताचा प्रभाव जगभर वाढत आहे. तंत्रज्ञान, व्यापार, अंतराळ संशोधन, संरक्षण, औषध निर्मिती, ऊर्जा क्षेत्रात भारताचे महत्त्व वाढत आहे. भारत नवीन ऊर्जा प्रकल्प, पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढत आहे. विकसित भारतासाठी सर्वात मोठी आव्हाने. भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी काही मोठ्या आव्हानांना सामना करावा लागेल. बेरोजगारी, कौशल्य विकास, ग्रामीण विकास, पर्यावरण संरक्षण, डिजिटल दरी, लोकसंख्याचा दबाव. जर या समस्यावर प्रभावी उपाय करण्यात यश आले तर भारताचा विकास अधिक वेगाने होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी आजपासून काय करावे? जर तुम्ही विद्यार्थी असाल तर दररोज नवीन कौशल्य शिका, इंग्रजी आणि कम्युनिकेशन स्किल्स सुधारा, AI टूल्स वापरायला शिका,
करंट अफेअर्स वाचा, डिजिटल स्किल्स विकसित करा, कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करा. सतत स्वतःला अपडेट ठेवा, कारण भविष्य हे कौशल्य असलेल्या लोकांचे आहे. तर मित्रांनो, विकसित भारत 2047 हे केवळ सरकारचे स्वप्न नाही, तर हे 140 कोटी भारतीयांचे स्वप्न आहे. भारत महासत्ता बनेल की नाही हे फक्त धोरणावर अवलंबून नाही, ते आपल्या शिक्षणावर, कौशल्यावर, मेहनतीवर आणि देशाच्या विकासात दिलेल्या योगदानावर अवलंबून आहे. जर प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी पार पाडली तर 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न नक्कीच साकार होऊ शकते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. अशाच करंट अफेअर्स, इकॉनॉमी, UGC नेट, सेट, CTET आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम संबंधित महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलसोबत जोडलेले राहा. पुन्हा भेटू एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा, अपडेट राहा आणि यशाच्या दिशेने वाटचाल करत राहा. धन्यवाद.